आपल्या देशामध्ये भयंकर हत्याकांड घडली, म्हणजे ज्याप्रमाणे भवरी देवी घडलेलं होतं, निर्भया प्रकरण घडलेलं होतं, किंवा दिल्लीचं तंदूरकांड जे आहे ते घडलेलं होतं, किंवा आरुषी तलवारचं प्रकरण होतं. म्हणजे अशाच पद्धतीचं एक प्रकरण आहे, ते आपण प्रकरण बघणार आहोत. आणि ते प्रकरण आहे भिलवाडा भट्टी कांड. आता हे नक्की प्रकरण काय आहे आणि हे कशा पद्धतीनं घडलेलं होतं याची माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार DSD मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत राजस्थानमध्ये. राजस्थान या ठिकाणचा भिलवाडा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं कोटली पोलीस स्टेशन आहे आणि त्या अंतर्गत येणारं नरसिंहपूर नावाचं एक गाव आहे. आता या भागामध्ये, या परिसरामध्ये एक परिवार राहतो आहे. या परिवारामध्ये पती पत्नी आणि त्यांची एक 14 वर्षाची मुलगी आहे. आता हे प्रकरण फार गंभीर आहे, त्याच्यामुळे त्यांची नावं आपल्याला सांगता येणार नाहीत. आता हे जे पती पत्नी आणि मुलगी आहे, तर त्यांच्याकडे शेती आहे आणि आईवडील शेती करतायत, आणि मुलगी जी आहे ती अल्पवयीन आहे आणि ती मुलगी त्या आईवडिलांना मदत करते. आईवडील रोज शेतामध्ये जात आहेत, काम करतायत, आणि मुलगीसुद्धा त्यांच्याबरोबर ती शेतामध्ये जाते, किंवा त्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या वगैरे आहेत तर त्या राखण्याचं काम पण ती करते आहे. अशा पद्धतीनं यांचा हा एक सर्वसामान्य असा हा परिवार आहे. तारीख आहे 2 ऑगस्ट 2023. या दिवशी मात्र अत्यंत भयंकर घटना समोर आली होती आणि हा सुखी संसार उद्ध्वस्त झालेला होता. साधारणपणे 4 महिन्यापूर्वी, म्हणजे ही घटना जेव्हा घडली त्याच्या अगोदर एक 4-5 महिन्यापूर्वी लाकडाची भट्टी लावणारे 3 ते 4 परिवार त्या मुलीच्या परिवाराकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला लाकडाची भट्टी लावायची आणि ती भट्टी लावण्यासाठी तुमची जागा पाहिजे. आता यावेळेस मग त्या मुलीच्या वडिलांनी त्यांची जी काही शेतामधली जागा होती ती जागा त्यांना दिलेली आहे, भाड्यानं दिली, आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी 4-5 भट्ट्या लावल्या गेल्या. आता हे लोक काय करायचे, जंगलामध्ये जायचे, लाकूड तोडायचे, या ठिकाणी आणायचे आणि त्या भट्टीमध्ये त्या लाकडाचा कोळसा करायचे आणि तो कोळसा विकून त्याच्यामध्ये पैसे मिळवायचे. पण या जागेच्या मालकाला हे माहीत नव्हतं की एक दिवस याच भट्टीमध्ये त्याच्याच मुलीचा कोळसा होणार होता. ज्यावेळेस ही भट्टीवाली जी आहेत ते त्या ठिकाणी राहायला आले, त्यावेळेस या मुलीच्या वडिलांनी त्यांना सगळं सहकार्य केलं होतं, सगळी मदत केली होती, जे पाहिजे ते सगळं त्यांना दिलं होतं. आणि हे लोक जे आहेत ते लोक त्या मुलीच्या घरी वगैरे यायचे जायचे, अत्यंत चांगले यांचे संबंध निर्माण झाले होते. आता हे 3 कुटुंब होते आणि या तीनही कुटुंबामध्ये लग्न झालेलं होतं, म्हणजे 3 तरुण होते, 3 तरुणांचं लग्न झालेलं होतं, तिघांच्याही बायका होत्या आणि अशा पद्धतीचे हे परिवार होते. पण या परिवारामध्ये कान्हा रंगलास याचं, म्हणजे साधारण हा एक तरुण आहे, त्याचं वय 21 वर्षाचं आहे, आणि काळू रंगलाल याचं वय साधारण 25 वर्षाचं आहे. आणि हे दोघंही राहणार आहेत भिलवाडा या ठिकाणचं, शाहूपूर या ठिकाणचं तसवारिया या भागामधले होते. आता या दोघांचीही वाईट नजर त्या 13-14 वर्षाच्या मुलीवरती होती. म्हणजे घरामध्ये पत्नी आहे, संसार आहे, सगळं आहे, तरीसुद्धा एका अल्पवयीन 13-14 वर्षाच्या मुलीवरती यांची वाईट नजर होती. आणि पाठीमागच्या 2-3 महिन्यापासून ही मंडळी जी आहेत ते त्यांच्याबरोबरती, म्हणजे त्यांच्या मनात तशा पद्धतीचे वाईट विचार येत होते. आता यांच्यामध्ये यांची ही जी वासना, वाईट विचार आणि वाईट वासना जी आहे ती निर्माण झालेली होती. आणि 2 ऑगस्टच्या सकाळी त्यांनी ते अल्पवयीन मुलगी जी आहे ते तिचे आईवडील काहीतरी कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले होते आणि काही नातेवाईकांकडे वगैरे कुठेतरी गेले होते. आता यावेळेस मग ती मुलगी जी आहे ती एकटीच घरी होती. आणि त्यानंतर मग आता घरी शेळ्या होत्या, मेंढ्या होत्या, मग त्यांना म्हणजे शेळ्या मेंढ्यांना चारण्यासाठी त्या मुलीनं त्यांना घेऊन ती शेताकडे आलेली आहे, किंवा ते जंगली भाग वगैरे त्या भागामध्ये ती गेली. आता यावेळेस हे जे नराधम आहेत हे दोघं, तर ते त्या मुलीच्या मागावरती होते. आता त्या मुलीचे आईवडील हे गावात नाहीत याची माहिती या दोघांना, कान्हाला आणि काळूला मिळाली. त्यानंतर मग त्यांनी तिच्या मागं ते गेले, तिच्या पाळतीवरती ते राहिलेत. आणि त्यानंतर मग म्हणजे 2 ऑगस्टच्या दिवशी या अल्पवयीन मुलीला यांनी पकडल्यानंतर तिला जंगलामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीवरती त्यांनी अत्याचार केले. आणि या नराधमांनी दुपारपर्यंत तिच्यावरती अत्याचार चालू ठेवलेले होते. आणि 14 वर्षाच्या मुलीला हे सगळं असह्य झालेलं होतं, ती ओरडत होती, आरडत होती, आणि यांचा मात्र अत्याचार चाललेला होता. आणि त्यानंतर मग कान्हा आणि काळू यांनी, म्हणजे आता हे याच्यावरती अत्याचार केलेत आणि त्याच्यानंतर आता ही बाहेर जाईल, लोकांना सांगेल, घरच्यांना सांगेल, पोलिसांना कळेल, पोलीस आपल्याला पकडतील आणि आपल्याला शिक्षा होईल. आता ही भीती त्यांना वाटायला लागली. आणि त्यानंतर आता त्यांनी त्या मुलीला बेशुद्ध केलं, मुलीला मारहाण केली, तिला बेशुद्ध केलं. आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये मग ते बेशुद्ध अवस्थेत तिला बेशुद्ध तिथं केलं. आणि त्यानंतर ती मंडळी घरी गेल्यानंतर त्यांनी आपल्या बायकांना सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने शेण खाऊन आलेलो आहोत. आणि त्या बायका ज्या आहेत ते यांच्यापेक्षाही जास्त राक्षसी निघाल्या. आणि आता आपल्या पतीला वाचवलं पाहिजे आणि पोलिसांपासून कसं वाचवायचं याच्यासाठी त्या बायकांनी शक्कल लढवायला सुरुवात केली. आणि त्यामुळे मग
ह्या दोघी पहिल्या म्हणजे त्या बायका ज्या आहेत त्यांच्या त्या बायका किंवा बाकीचे त्यांच्या आजूबाजूचे लोक होते ते सुद्धा त्या ठिकाणी आले, म्हणजे ज्या ठिकाणी ती मुलगी बेशुद्ध पडली होती त्या ठिकाणी आले. आता ती मुलगी जी आहे तिच्या शरीरातनं रक्तस्राव बाहेर येत होता. त्यानंतर मग आता या बायांनी असं ठरवलं की आता ही जी अल्पवयीन मुलगी आहे त्या मुलीला भट्टीमध्ये टाकायचं आणि जाळून टाकायचं. असं केलं की मृतदेह पोलिसांना मिळणार नाही आणि मग पोलीस आपल्याला काहीच करू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर ती मुलगी जिवंत असताना, ती मुलगी फक्त बेशुद्ध असताना या मंडळींनी तिला भट्टीच्या जवळ आणलं आणि त्यानंतर हे जे आरोपी आहेत त्या आरोपींनी म्हणजे त्या आरोपींच्या बायकांनी भट्टीच्या विटा ज्या आहेत त्या बाजूला केल्या आणि वीट भट्टीमध्ये त्या मुलीला टाकण्यासाठीचा रस्ता त्यांनी मोकळा केला. आणि मग चारही जणांनी त्या मुलीला मारून तिचे तुकडे केले आणि नंतर त्या बायकांनी त्याचे काही तुकडे जे आहेत ते त्या वीट भट्टीमध्ये टाकून ती जी भट्टी होती त्या भट्टीमध्ये टाकून दिले आणि काही तुकडे जे आहेत ते आरोपींनी एका नदीच्या पाण्यामध्ये टाकून दिले होते. आता काही ठिकाणी ती लाकडाची भट्टी, काही ठिकाणी वीट भट्टी अशी माहिती समोर येते, पण बहुतेक ती लाकडाची भट्टी होते आणि त्या भट्टीमध्ये त्या मुलीला टाकलेलं आहे, तिला त्याच्यामध्ये जळायला सोडून दिलेलं आहे, पाण्यामध्ये पण सोडून दिलं आहे. आणि अखेर संध्याकाळी ज्यावेळेस मुलीचे आईवडील जे आहेत ते घरी आले, त्यांनी बघितलं की आपली मुलगी नाही. त्यानंतर मग त्यांनी त्या मुलीला शोधायला सुरुवात केली. आता गावामध्ये ही बातमी जी आहे ती सगळीकडे पसरली आणि त्याच्यानंतर मग गावातली मंडळी जी आहेत ती सुद्धा बाहेर पडलेली आहेत आणि मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. रात्र झाली, अंधार पडलेला आहे, पण तरीही त्या मुलीचा शोध काय लागला नाही. आणि अखेर गावाच्या बाजूला वीट भट्टीवरती काही स्थानिक लोकांची नजर गेली, कारण रात्री उशीर झालेला होता आणि पावसाचं वातावरण होतं, पाऊस रिमझिम चालू होता. आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी नागरिकांच्या भोवया उंचावल्या गेल्या, कारण एवढ्या रात्री ही जी भट्टी आहे ती भट्टी सुरू होती. आता मग ग्रामस्थ मंडळी जी आहेत ते त्या भट्टीच्या बाजूला गेले आणि मग काही स्थानिक लोक जे आहेत ते मुलीचा शोध घेता घेता अजून बाजूला इकडे तिकडे फिरत होते. आणि सकाळ उजाडता उजाडता त्यांना धक्कादायक बाब समोर आली आणि ती होती, एकीकडे काही लोक त्या वीट भट्टीजवळ गेले होते त्यावेळेस त्यांनी त्या वीट भट्टीमध्ये मुलीचे अवशेष जळताना पाहिले. त्याचबरोबर ती दुसरीकडे नदीच्या कडेला मुलीचे काही अवशेष तरंगताना दिसत होते. आता हे सगळं पाहिल्यानंतर नागरिक हैराण झालेत आणि मग स्थानिक नागरिकांनी लगेचच ती वीट भट्टी जी आहे ते त्याचा जे चालवणारे आहे ते काळू काना ही जी मंडळी बाकीची होती त्या मंडळींना पकडून ठेवलं आणि इतर ग्रामस्थांनी त्या मुलीच्या आईवडिलांनाही कळवले आणि शहापूर पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. आणि अशी पण माहिती समोर येते की त्या मुलीनं घातलेला कडा हा त्या भट्टीच्या बाहेर होता, त्यानंतर तिच्या चपला होत्या, याच्यावरून पण लोकांना संशय आला होता. आणि यानंतर पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलं. आता याच्यामध्ये कान्हा आणि काळू यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्यांच्या बायका आणि त्या एक 20 वर्षीय संजय हा नावाचा एक तरुण आहे तर त्या तरुणाची मदत घेतलेली होती. त्यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. म्हणजे एका बाजूला आता ते जे संशयित आहेत त्या लोकांना अटक केलेली आहे, दुसऱ्या बाजूला तो जो मृतदेह आहे तो मृतदेह बाहेर काढलेला आहे. आणि हा सगळा प्रकार अत्यंत भयंकर आणि घृणास्पद होता. म्हणजे एका अल्पवयीन मुलीवरती अशा पद्धतीने अत्याचार केला, त्याच्यानंतर तिचे तुकडे केले, त्याच्यानंतर ते भट्टीमध्ये टाकले आणि ते जाळण्याचा प्रयत्न झाला. हा मानवतेला काळिमा लावणारा प्रकार होता आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये आणि त्या परिसरामध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालेला होता. आणि ग्रामस्थ जे आहेत ते एकत्र आले होते आणि त्यांनी पोलीस स्टेशनवरती म्हणजे मोर्चा वगैरे काढलेला होता, आंदोलनाला सुरुवात झाली होती. आणि आता पोलिसांनी ज्यावेळेस त्या आरोपींना पकडलं, ताब्यात घेतले, त्यावेळेस त्यांनी त्यांचा गुन्हा जो आहे तो कबूल केलेला होता. आणि म्हणजे हा अत्याचार केला आणि हत्या केली हे सगळं त्यांनी कबूल केलं होतं. आता यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी मग ठिय्या आंदोलन वगैरे झालेलं होतं. पण हा अत्यंत भयंकर असा अपराध होता, त्यामुळे राजस्थानच नाही तर संपूर्ण देशाला हादरा देणारा असा हा प्रकार होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अत्याचार, पॉक्सोची कलम आणि हत्येचं कलमसुद्धा लावण्यात आलेलं आहे. आणि घटनास्थळी डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीम जी आहे त्यांचीसुद्धा प्रचंड मदत झालेली होती. आता या घटनेमध्ये काही तासामध्येच जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये कान्हा आणि काळू जे आहेत त्यांच्याबरोबरच संजय प्रभू हा 20 वर्षाचा तरुण हा राहणार आहे पालसा आणि पप्पू अमरनाथ वय वर्ष 35 हा राहणार आहे अरवड. आणि या मंडळींना आणि त्या महिला जे त्यांनाही ताब्यात घेतलं होतं. आता या प्रकरणाने सगळीकडे खळबळ उडाली होती. राजकीय आणि सामाजिक वातावरण जे आहे ते तापलेलं आहे. आणि या प्रकरणाचा आईवडिलांना इतका मोठा धक्का होता की ज्यावेळेस त्या मुलीची नंतर चिता म्हणजे पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर
त्याच्यानंतर मग चिता पेटवण्यात आली होती. त्या चितेमध्ये त्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, जीव देण्याचा प्रयत्न केलेला होता. इतकं त्या घरच्यांच्या मनाला ती गोष्ट जी आहे, म्हणजे आपण कुठं राजस्थान आलं, कुठं महाराष्ट्र आला, पण इथं ती आपण घटना सांगताना सुद्धा अंगावरती शहारे येतात किंवा एक चीड निर्माण होते. मग विचार करा की ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलं तर त्यांची अवस्था काय झाली असेल. पण आता ही घटना घडली, त्यानंतर आता जे माध्यमातून समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे. याच्यामध्ये अजून कदाचित नवीन वेगळी माहिती समोर येऊ शकते. पण आता काय होईल, तर चार्जशीट दाखल होईल, त्याच्यानंतर केस कोर्टामध्ये जाईल, मग तारीख पे तारीख, तारीख पे तारीख सुरू होईल. नंतर मग खालच्या कोर्टामध्ये निकाल लागेल, त्याच्यानंतर मग परत मग वरच्या कोर्टामध्ये जातील, मग तिथं पण तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालू होईल. त्याच्यानंतर मग ते त्याच्यावरच्या कोर्टामध्ये जाईल आणि तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालत राहील. आणि मग पुन्हाच हे सगळं चालू असताना त्याच्यात किती महिने जातील, किती वर्ष जातील, किती काळ जाईल माहीत नाही, पण तारीख पे तारीख चालत राहील. त्याच्यानंतर पुन्हा अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घडत राहतील, पुन्हा तारीख पे तारीख चालत राहील, चालत राहील, चालत राहील. प्रश्न हा आहे की हे कधी थांबणार. अजूनही लोक न्यायाची वाट पाहत आहेत. पण उद्या समजा हे जर अति झालं आणि लोकांना जर न्याय मिळाला नाही, तर मात्र लोक स्वतः न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि ती वेळ येऊ नये यासाठी विधिमंडळानं आणि न्यायमंडळानं याचा अत्यंत गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि एक भारतीय नागरिक म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडून अपेक्षा बाळगू शकतो की अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, की जेणेकरून परत कोणाच्या मनात जरी विचार आला ना तरी त्याचे 7 पिढ्या आहेत ना त्या थरकाप उडाला पाहिजे त्यांचा, अशी शिक्षा त्यांना झाली पाहिजे. आणि असं जर झालं तरच कायद्याचा धाक बसेल आणि त्यानंतरच कायद्याचं खरं राज्य प्रस्थापित होईल. बरं, याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.